नमस्कार मंडळी. आज आपण मांडुक्य उपनिषद पाहतो आणि या मांडुक्य उपनिषदाच्या कर्त्याचा पत्ता अगदीच काही लागत नाही. आणि या मांडुक्य उपनिषदामध्ये केवळ 12 वाक्य आहेत आणि त्या 12 वाक्यांमध्ये आत्म्याच्या 4 अवस्थांचे वर्णन केलेले आहे. इतर उपनिषदांमध्ये स्पष्टपणे 3च अवस्था सांगितल्यात, पण मांडुक्य उपनिषदामध्ये 4थी अवस्था जी दाखवलेली आहे ती वस्तुतः जागृतीच आहे, पण अद्वैत ज्ञानाची जागृती होय म्हणून तिला उपनिषदातली 4थी अवस्था म्हणून तिचं स्पष्ट वर्णन याच उपनिषदामध्ये आहे. आणि या उपनिषदाचं पहिलं वाक्य आहे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. याच्यामध्ये असं सांगितलं आहे की ओ म्हणजे बदलत असेल तरी नाश न पावणारे अक्षर हे सर्व जगत आहे. आणि हे जे ओ अक्षर आहे म्हणजे जो शब्द आहे ओ, हे सर्व जगतच आहे. आणि त्याचे स्पष्ट व्याख्यान असे आहे की मागे म्हणजे भूतामध्ये भूतम, आता आहे म्हणजे भवत आणि पुढे होईल म्हणजे भविष्यत. म्हणजे बदलणारे आहे ते सर्व ओंकारच आहे. 3 काळाच्या पलीकडे असलेले म्हणजे तिन्ही काळी न बदलता सारखेच राहणारे जे दुसरे आहे ते देखील ओंकारच आहे. बघा आता मांडुक्य उपनिषदातलं दुसरं वाक्य जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे. ओ नावाचे जे काही आहे ते सर्व ब्रह्मच आहे. ओम बरोबर ब्रह्म हाच अर्थ आहे. ओम इज इक्वल टू ब्रह्म. हा आत्मा ही ब्रह्मच आणि ह्या आत्म्याला 4 पाद म्हणजे 4 अवस्था आहेत. आणि आता याच उपनिषदातल्या वाक्य 3मध्ये आपल्याला पहिला पाद पाहायला मिळतो. बघा, पहिल्या पादामध्ये म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये जे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतं जागृत अवस्था दाखवली. जागृत अवस्थेमध्ये असलेल्या बहिर्प्रज्ञ म्हणजे बाहेरच्या जगाचे ज्ञान करून देणारा, बाहेरच्या विषयाचे ज्ञान ज्याला होते असे 7 अंग आहेत. डोळे, कान, नाक, तोंड, जीभ, हात आणि पाय असे एकूण 7 अंग झाली. आणि 19 मुख आहेत. ती 19 मुख कोणती? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशी 19 मुखे ज्याला आहेत. असा स्थूल विषयांचा म्हणजे स्वप्नातील विषयांप्रमाणे सूक्ष्म नसलेल्या विषयांचा उपभोग घेणारा वैश्वानर नावाचा पहिला पाद म्हणजे पहिली अवस्था होय. ठीक आहे, जागृत अवस्था. आता मांडुक्य उपनिषदात असलेलं वाक्य 4 आणि अवस्था दुसरी, पाद दुसरा. बघा, स्वप्न अवस्थेबद्दल बोललं इथं. स्वप्न अवस्थेत असलेला शरीराच्या आतील विषयांचे म्हणजे बाह्य विषयांच्या आत धरून ठेवलेल्या प्रतिबिंबाचे ज्याला ज्ञान होत असते असा अंतरप्रज्ञा. आपण बघितलं मगाशी पहिल्या पदामध्ये बहिर्प्रज्ञा दाखवलं होतं, बाहेरचे विषय दाखवले होते. इथं अंतरप्रज्ञा दाखवलं. वैश्वानराप्रमाणेच 7 अंगाचा आणि 19 मुखांचा एकटाच विषयांचा उपभोग घेणारा तेजस नावाचा दुसरा पाद होय. म्हणजे इथं काय सांगितलं बघा, आता आपल्याला दुसरा पाद म्हणजे स्वप्न अवस्था दाखवली. आणि आता मुंडक उपनिषदातलं 5वं वाक्य आपण जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय त्याचं विश्लेषण पाहूया. जेव्हा दुसऱ्या मनुष्यास निजलेला दिसणारा मनुष्य है ना, जो सुप्त अवस्थेमध्ये कोणत्याही कामाची इच्छा करत नाही किंवा कोणतेही स्वप्न पाहत नाही, त्या स्थितीला सुषुप्ती अवस्था असं म्हणतात. म्हणजे झोप. ही झोपेची व्याख्या आहे बरं का. खरं तर ही अशी व्याख्या देण्याचं कारण असं आहे की बाहेरून दुसऱ्याला निजलेला दिसणारा मनुष्य केव्हा केव्हा जागाच असतो किंवा केव्हा केव्हा तो स्वप्नातही असतो. त्याला खरोखर झोपला आहे असे म्हणता येत नाही. म्हणून खरी झोप कशाला म्हणतात ते सांगणं आवश्यक आहे. सुषुप्त अवस्थेमध्ये असलेला एकत्वाला प्राप्त झालेला एकीभूत म्हणजे जागृती व स्वप्न ह्या अवस्थेत ज्याप्रमाणे आत्मा
व इतर असे द्वैत दिसते ते त्याला दिसत नसते. ज्याची ज्ञानशक्ती म्हणजे प्रज्ञान, घन म्हणजे पाणी, बर्फ होऊन अप्रवाही बनते, त्याप्रमाणे अप्रवाही म्हणजे अकार्यकत्री झालेला आहे असा. झोपेतील दुःख भावरूपी आनंदाचा उपभोग घेणारा आनंदभुक, पण खरोखर आनंदाचा विकार म्हणजे आनंदमय. मागे सांगितलेल्या 19 मुखांपैकी चित्त हे एकच मुख झाला आहे असा प्राज्ञ नावाचा तिसरा भाग. समजलं? बघा आता इथं काय सांगितलं, आनंदभुक, आनंदमय म्हणजे झोपेत खरा आनंद नसतो, दुःख भाव असतो. तिथे जागृतीतच खरा आनंद असतो. म्हणून झोपेतील दुःख भावाला आनंदाचा विकार म्हणता येतं. म्हणून आनंदमय यामध्ये असलेलं मय प्रत्यय विकारार्थी मानून त्या शब्दाचा अर्थ केलेला आहे. श्री शंकराचार्यांनीही असाच अर्थ केलेला आहे. ते म्हणतात, मनसो विषय विषया कारस्पंदनाया सदुःखभावदाय आनंदमय आनंदप्रायो नानंद एवं. यावरील कारणामुळेच आनंदभुक याचा अर्थ झोपेतील दुःख भावरूपी आनंद भोगत असलेला असा करावा लागतो. बरोबर का? बघा आता पुढे इथं प्राज्ञ हा शब्द आला आहे. प्राज्ञ हा शब्द पुढील वाक्यामध्ये सर्वज्ञ ह्या शब्दाप्रमाणेच गौण अर्थाने योजिलेला आहे. आणि मग चेतामुख म्हणजे काय, दुःखाभावरूपी आनंद घेण्यासही आनंद भोगण्यासही चित्त पाहिजे अशा समजुतीने चेतामुख म्हटलेलं आहे. बघा आता पुढं वाक्य 6. इथं निद्रावस्थेबद्दल सांगितलं आहे. हा निद्रावस्थेतील आत्माच सर्वांचा ईश्वर म्हणजे सर्वांचे नियमन करणारा, सर्वज्ञ, सर्वांच्या आत राहून त्याचे नियमन करणारा, अंतर्यामी, सर्वांचे उत्पत्ती स्थान म्हणजे योनी म्हणजे प्रकृती, कारण आणि सर्व भूतीचे उत्पत्ती म्हणजे निमित्त कारणही तोच आहे. प्रभव व नष्ट करणारा अपव्यय आहे. इथं सर्वज्ञ म्हणजे काय, झोपेतील अद्वैत स्थितीत ज्ञान संभव नाही आहे तिथे. तर मग ह्या स्थितीमध्ये असलेल्या आत्म्याला सर्वज्ञ असे विशेषण कसे लावले हा प्रश्न इथे येतो की नाही. त्याचं उत्तर असं आहे की जगाची व देहाची चमत्कारिक रचना सर्वज्ञच करू शकेल, म्हणून ज्याला सर्वज्ञ हे विशेषण लावलेले आहे. जागृतीत जसे ज्ञान असते तसे त्याला ते असतेच, म्हणून नव्हे. अर्थात तेथे सर्वज्ञ हा शब्द गौण अर्थाने योजिलेला आहे. हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. ईशकणाविषयीही असेच ठरते. बघा, निद्रा हीच ब्रह्माचे स्वरूप म्हणजे मूळ रूप आहे आणि जागृती, स्वप्न व चतुर्थ अवस्था ही रूपे त्या मूळ रूपाचा विकास आहेत असा याचा अर्थ आहे. ठीक आहे. बघा आता पुढचं 7वं वाक्य काय सांगितलं आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये असलेलं 7वं वाक्य. हा 4था पाद स्वप्न अवस्थेच्या प्रमाणे अंतरप्रज्ञा नाही, हा जागृतीप्रमाणे बहिर्प्रज्ञ आहे असेही म्हणता येणार नाही. कारण जागृतीप्रमाणेच तो सर्व पाहत असतो तरी ते आत्माच होय, आत्म्यातच आहे अशी त्याची भावना. हे उभयता प्रज्ञाही नाही. म्हणजे एका वेळी स्वप्नाप्रमाणे अंतर्प्रज्ञ व जागृतीप्रमाणे बहिर्प्रज्ञ असाही तो नाही आहे. हा पाद सुषुप्तीप्रमाणे प्रज्ञाघनीही नाही आहे आणि प्रज्ञ म्हणजे सर्वज्ञही नाही आहे. हा पाद अप्रज्ञही नाही, कारण पुढे दाखवल्याप्रमाणे त्यास अद्वैताचे ज्ञान झालेले असते. हा पाद अदृश्य आहे, कारण आमका मनुष्य ह्या पादाच्या स्थितीत आहे हे दुसऱ्या समजणे कठीण आहे. हा पाद अव्यवहार्य आहे, कारण द्वैत बुद्धीचा मनुष्य जसा व्यवहार करतो तसा व्यवहार तो अद्वैत बुद्धीचा मनुष्य करू शकत नाही. हा पाद अग्राह्य आहे, कारण ह्याचे स्वरूप समजणे कठीण आहे.
हा पाद अलक्षण आहे, कारण वस्तुता तो जागृतीच असल्यामुळे त्याचे जागृतीहून भिन्नत्व दाखवणारे लक्षण कोणतेच नाही. हा पाद अचिंत्य आहे, कारण ह्याच्या स्वरूपाची कल्पना करणे कठीण आहे. हा पाद अव्यपदेश आहे, कारण वस्तुता तो जागृतीहून भिन्न नसल्यामुळे त्याचे दुसरे नाव ठेवता येत नाही. ह्या पादाचे स्वरूप असे आहे: सर्व भूतांमध्ये एकच आत्मा आहे असा प्रत्यय असणे हेच या पादाचे सार म्हणजे मुख्य भाग आहे, म्हणजे स्वरूप आहे. बरोबर का? या पादात प्रपंचाचा म्हणजे द्वैत बुद्धिमूलक व्यवहाराचा नाश होतो. हा पाद शांत आहे, कारण यात वासना नाश पावलेली असते. हा पाद शिव आहे, कारण ह्यात आनंदाची पराकाष्ठा असते. हा अद्वैत आहे, कारण ह्यात जे जे दिसते ते ते दुसरे नव्हेच असे तो समजतो. हा चौथा पाद आहे असे फक्त कोण मानतात? कोण मानतं? हाच जाणून घेतला पाहिजे. हा चतुर्थ पादाच्या वर्णनामध्ये एकात्म प्रत्यय सारम आणि मान्यते असे 2 शब्द फारच महत्त्वाचे आहेत. एकात्म प्रत्यय सार याविषयी श्री शंकराचार्यांनी असं लिहिलेलं आहे की एकात्म प्रत्यय सार जाग्रदादिस्थानो विश्व कीजस्ता मे व्याभिचारः य प्रत्यय स्तेनानुसारिणम् अथवैक आत्मप्रत्ययाः सार प्रमाण यस्य तुर्याधिगमय तत्तुर्ये एकात्म प्रत्ययसारम. याचा अर्थ असा होतो की जागृती, स्वप्न आणि सुषुप्त या तीनही अवस्थांमध्ये एकच न ढळणारा आत्मा जो आहे तो प्रत्यय आहे, आणि तो त्या प्रत्ययानेच त्याचे अनुसरण म्हणजे ज्ञान करून घ्यावयाचे असते. जो तो एकात्म प्रत्यय सार किंवा दुसराही अर्थ कसा करता येतो की एक आत्मप्रत्यय म्हणजे स्वतःचा अनुभवच ज्याच्या ज्ञानाविषयी प्रमाण आहे तो. याप्रमाणे या शब्दाचा अर्थ केला तर तुर्या अवस्थेचे वर्णन स्पष्टपणे किंवा प्रत्यक्ष वर्णन करणारा एकही शब्द वाक्यात राहत नाही. म्हणून आपण केलेलाच अर्थ ग्राह्य ठरतो. प्रत्यय हा जागृतीचा असतो, म्हणून एकात्म प्रत्यय सार या विशेषणावरून ही एक प्रकारची जागृतीच आहे असे ठरते. आपण घेतलेला अर्थ इतर उपनिषदात प्राप्तव्य स्थितीचे जे वर्णन आहे त्याच्याशी जुळतो बरं का. एकात्म प्रत्यय सार याचा अर्थ बरोबर न समजल्यामुळे त्या चतुर्थ अवस्थेचे गूढार्थ भाषा मांडुक्याकरिता व इतरत्रही योजली गेलेली आहे. खरोखर पाहता ही चतुर्थ अवस्था म्हणजे सर्वत्र भूतामध्ये एकच आत्मा जो स्वतःमध्ये आहे तोच आहे हे जाणण्याची जागृती होय. संक्षेपाने बोलावयाचं म्हणजे ती अद्वैताची जागृती होय. आता मान्यते याचा अर्थ श्री शंकराचार्यांनी कसा घेतला? मान्यते याचे स्वारस्य त्यांनी बरोबर समजले नाही आहे. इतर पादात वर्णनात असलेले मान्यते असा शब्द नाही आहे, मग तो इथेच का अशी शंका त्यांनाही आली आहे. चतुर्थ मान्यते प्रतीयमान पादत्रय रूप वैलक्षणात ह्या वाक्यावरून दिसते. पण या शंकेचे वाक्यात श्री शंकरांनी उत्तर दिलेलं नाही आहे, कारण प्रतीयमान पादत्रयहून हा पाद जरा विलक्षण आहे. तर इतरास जसे प्रथम, द्वितीय, तृतीय असे म्हटले आहे त्यासही चतुर्थ असे सरळच म्हटले पाहिजे होते. त्याला चौथा मान्यते असे म्हणण्याची गरजच नव्हती. मान्यते ही भाषा गुळमुळीत आहे. तिचा अर्थ मानतात पण खरोखर नाही असाच होतो ना. मानलेला मुलगा म्हणजे खरा मुलगा नव्हे असंच अर्थ झाला. त्याप्रमाणेच येथेही चौथी अवस्था मानतात, पण खरोखर ती जागृतीचीच अर्थात विशिष्ट प्रकारची जागृती असाच अर्थ या ठिकाणी होतो. या 7व्या वाक्याचा आपण केलेलं जे काही विवरण आहे या तुर्यावस्थेविषयी पुष्कळांनी गूढवादाचा अवलंबन करून जो गैरसमज करून घेतलेला आहे तो नाहीसा होईल अशी मी आशा करतो.
या गूढ वाद्यांचे म्हणणे असे दिसते की तुर्यावस्थेत निद्रेप्रमाणेच अद्वैत अवस्थेमध्ये सुद्धा ती असते, तथापि तुर्या ही निद्रेहून भिन्न असते. बरोबर आहे का? अद्वैत सारखेच तर भिन्नत्व कसे हे मोठं गूढच आहे. खरोखर पाहता निद्रेत द्वैत स्वरूप नसतेच, पण तुर्येत द्वैत दिसते, पण ते खोटे आहे असा निश्चय असतो. म्हणजे द्वैत फलता नसते. जसे आरशात दुसरा दिसतो तरी तो पाहणाऱ्याहून भिन्न नाही असा निश्चय असतो. म्हणून आरशातल्या प्रतिबिंबाने वाकवल्या जरी त्याला आपण दाखवल्या ना तरी त्याला राग येत नाही. असे भिन्नत्व निद्रा व तुर्या अवस्थेमध्ये मांडणे भाग आहे. व तसे भिन्नत्व मांडले तर तुर्या म्हणजे एक विशिष्ट प्रकारची जागृती ठरते. बरोबर. बघा आता मांडुक्य उपनिषदामध्ये असलेलं 8वं वाक्य स्क्रीनवरती दिसतं. तो हा आत्मा अक्षराच्या दृष्टीने ओंकार आहे आणि मात्रांच्या दृष्टीने आधी मात्रा. त्या आत्म्याचे पाद ओच्या मात्रा आहेत, अकार उकार आणि मकार. ह्या ओच्या 3 मात्रा आहेत, आत्म्याचे 3 पाद आहेत. बरोबर का? 3 पादांना आपण काय म्हटलं? स्वप्न, जागृती, स्वप्न आणि निद्रा या 3 अवस्थांना अ उ म ही नावे आहेत. बघा आता पुढचं 9वं वाक्य कोणतं आहे? जागृत अवस्थेमध्ये वैश्वणावर हा पाद ओंकाराची पहिली मात्रा म्हणजे आकार ही होय. ह्या वैश्वणारला या पादाला अ हे नाव देण्याचे कारण असे आहे की तो आदिमान आहे. म्हणजे 3ही पादांमध्ये पहिला किंवा मुख्य तोच आहे. आणि आदिमान या शब्दाच्या आरंभीचे अक्षर अ हे आहे. आणि दुसरेही कारण आहे, सर्व कामांची आप्ती म्हणजे प्राप्ती त्याला होऊ शकते आणि आप्तीच्या आरंभीचे अक्षर अ हेच आहे. आदिमत शब्दाचा किंवा आप्ती शब्दाच्या पहिल्या अक्षरावरून या पादाला अ हे नाव दिलेले आहे. हा त्यामागचा भाव. जागृतीतच मनुष्य काम मिळवू शकतो. हाच अर्थ प्रश्नोपनिषदामध्ये महिमान मन अनुभूती ह्या शब्दांनी व्यक्त केलेला आहे. हे उघड आहे. जो हे जाणतो तो सर्व काम मिळवतो आणि सर्वांमध्ये पहिला मुख्य ठरतो. बघा आता मांडुक्य उपनिषदामधलं असलेलं 10वं वाक्य, जिथं स्वप्नावस्थेमध्ये तेजस हा पाद ओंकाराची दुसरी मात्रा म्हणजे उकार ही होय. ह्या तेजसला उ हे नाव देण्याचं कारण असे आहे की त्यात उभय म्हणजे दोन्हीही जागृती व निद्रा ह्यात तो अंशतः आहे. निद्रेतील आत्म्याप्रमाणे स्वप्नातील आत्म्याचे शरीर एकाच ठिकाणी पडून राहते आणि जागृत अवस्थेतील आत्म्याप्रमाणे स्वप्नातील आत्म्याचे मन व बुद्धी काम करते. आणि उभय या शब्दाचे पहिले अक्षर उ आहे. आणि दुसरेही कारण आहे की स्वप्नावस्थेतील जीव आपणामधून नवनवीन कल्पनांचा आणि देखाव्यांचा उत्कर्ष करतो. म्हणजे नवनवीन कल्पना किंवा देखावे बाहेर काढतो. आणि या उत्कर्षाचे उ हे पहिले अक्षर आहे. उभय किंवा उत्कर्ष या शब्दांच्या पहिल्या अक्षरावरून या पादाला उ हे नाव दिले आहे. जो हे जाणतो तो ज्ञानाची म्हणजे सिद्धांत कल्पनांची, थिअरीज, हायपोथेसिस, संतती म्हणजे परंपरा बाहेर काढतो. अद्वैत सिद्धांत कल्पना काढून तो सर्व भूतांशी आणि ब्रह्मांशी किंवा ईश्वराशी समान होतो. आणि ह्याच्या कुलात कोणीच अब्रह्मव्यत्ता राहत नाही. स्वप्नांच्या अनुभवावरून मनुष्य जागृती इथेही कल्पना करणे शिकतो आणि चांगल्या कल्पना करून आनंदाचा अनुभव घेत असतो असा भाव आहे. बघा मांडुक्य उपनिषदामध्ये असलेलं 11वं वाक्य, निद्रावस्थेमधील प्राज्ञ हा पाद ओंकाराची तिसरी मात्रा म्हणजे मकार हा होय. ह्या पादाला हे नाव देण्याचे कारण असे आहे की जागृती व स्वप्न ह्या दोन्ही अवस्थांची मिती म्हणजे अपिती
होते. मिती आणि अपिती हे शब्द एका अर्थानं आहेत असा या उपनिषदाचा अर्थ आहे. म्हणजे ह्यात जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्था पाण्याचा माठ विरते त्याप्रमाणे विरून जातात. आणि मिती या शब्दाच्या आरंभी म हे अक्षर आहे. मिती या शब्दाच्या पहिल्या अक्षरावरून म हे नाव दिले आहे. हे जो जाणतो तो सर्व जग आपल्यामध्ये विरवून घेतो आणि द्वैताची अपिती म्हणजे द्वैताला विरवून घेणारा होतो. म्हणजे द्वैत खोटे आहे असे मानतो. झोपेत द्वैत नाहीसे होते त्या अर्थी द्वैत खोटे आहे असे तो मानतो. बघा, मिती आणि मिनोती यातील धातू जो आहे ना तो निर्मितीतून आलेला आहे. तो निर्मिती उत्पन्न करतो. किंवा मिमिते म्हणजे मोजतो ह्यातील धातूहून ते भिन्न आहे व त्याचा अर्थही भिन्न आहे. म्हणजे अपिती आहे असाच उपनिषद स्पष्ट सांगतं. जागृतीच्या वर्णनात जसे आकार आदी 2 शब्द दाखवले आहेत किंवा स्वप्नाच्या अर्थात जसे आकार आदी 2 शब्द दाखवलेले आहेत तसेच मकार आदी 2 शब्द दाखवले नाहीत, एकच दाखवलं ना. ह्यावरून मिती आणि अपिती हे शब्द समान अर्थक आहेत असाच या उपनिषदाचा अर्थ होतो. बघा, आता शेवटचं वाक्य काय सांगितलं बघा आपल्याला, दिसतंय स्क्रीनवर. अव्यवहाराय प्रपंच पशम शिव आणि अद्वैत ह्या 4 विशेषणांचा अर्थ आपण मागं पाहिलेला आहे. अशा या 4थ्या पादाची ओम ह्या अक्षरात कोणतीच मात्रा नाही आहे. कारण खरोखर हा पाद भिन्न पाद नसून जागृतीचाच एक प्रकार आहे. ह्याप्रमाणे म्हणजे आत्म्याचं आत्मैव म्हणजे चतुर्थ पादातील जीवच काय आहे, ओंकार आहे. म्हणजे चतुर्थ अवस्थेतीलच जीवाचे नाव ओम आहे हा भाव आहे. जो हे जाणतो म्हणजे ह्या उपनिषदात सांगितलेले जे जाणतो तो आत्म्याने म्हणजे जीवात्म्याने आत्म्यामध्ये ब्रह्मात सर्व भूतांच्या जीवामध्ये प्रवेश करतो. म्हणजे इतर सर्व जीवांना आत्मवत मानून अत्यंत उन्नतावस्थेमध्ये पावतो असाच भाव आहे. धन्यवाद.